नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो. या व्हिडिओमध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे. आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी, जेणेकरून आपल्या मनातली इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करेल. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम राहील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती देणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा मंडळी, सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया की चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी. बघा, याबाबत अनेकांना मनात संभ्रम असतो. तर पहा, नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही कोणत्या दिवशी ओटी भरली तर चालते, पण एक महत्त्वाचा नियम असा असतो की 7व्या माळेपासून पुढे ओटी भरणं जास्त योग्य आहे. याचं कारण असं की नवरात्रीचा हा उत्तरार्ध असतो. जसं आपल्याकडे माहेरवाशीण आली की तिची पाठवणी करतात, आपण तिची खण नारळाने ओटी भरतो, अगदी तसंच नवरात्रीची सांगता होताना देवीची ओटी भरण्याची ही पद्धत आहे. आपली कुलस्वामिनी तर कायम आपल्या घरातच वास करते, ती आपल्याला सोडून कुठेच जात नाही. पण नवरात्रीच्या या काळात तिचं देवी तत्व जास्त प्रमाणात सक्रिय असतं असं मानलं जातं. म्हणून नवरात्राच्या उत्तरार्धात म्हणजेच 7व्या, 8व्या किंवा 9व्या माळेला ओटी भरणं अधिक योग्य मानलं जातं. आपण देवीची ओटी ही यंदा नवरात्रीत बघा 25 मार्च 2026 म्हणजेच बुधवारी, म्हणजेच उद्या 26 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी व 27 मार्च शुक्रवारी या 3 पैकी एका दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 3 पैकी. बघा, तुम्हाला काही कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्या दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता. जसे की चैत्र पौर्णिमा असेल, चैत्र महिन्यातली अष्टमी असेल, चैत्र महिन्यातला एखादा मंगळवार, शुक्रवार असेल तर या दिवशी सुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल. देवीची ओटी भरणं हा आपल्या देवीच्या कुळाचाराचा एक भाग असतो आणि कुलदेवीला कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी देखील भरू शकता. आता जाणून घेऊया की देवीच्या ओटीचे साहित्य व देवीची ओटी कशी भरावी. तर बघा, ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागतं तर ते प्रथम जाणूया. बघा, एक साडी किंवा ब्लाऊज पीस, तसेच शृंगाराचे साहित्य घ्यायचं, दक्षिणा घ्यायची, एक पाण्याचा नारळ घ्यायचा, त्याला शेंडी असावी, बादाम, हळकुंड, सुपारी, मुठभर म्हणजेच वाटीभर तांदूळ, एक फळ, खाण्याचा विडा म्हणजेच तांबूल, हळदी, कुंकू, हिरव्या किंवा लाल 5 किंवा 7 बांगड्या, खाडीक खोबऱ्याचा तुकडा, गजरा, देवीला वाहण्यासाठी हार, फुले, सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि त्या ब्लाऊज पीसवरती आपल्याला हे साहित्य ठेवायचं आहे. आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे. शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते, तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची. घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यामध्ये सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांपेक्षा, इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते. म्हणून ओटीतील साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी, काठपदरी असावी. तर ह्या गोष्टी आहेत. ओटीची देवीला साडी घेताना ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्ही खण देत आहात म्हणजे ब्लाऊज पीस देत आहात तर ब्लाऊज पीस शक्य असो अशाच पद्धतीने असावा, जर रेशमी, सुती वगैरे आणि थोडासा काठ असलेला. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी का अर्पण केली जाते, कारण 9 वारी साडीला 9 वार असतात, 9 स्तर असतात. हे देवीचं कार्य करणारे 9 रूप आहेत, तर ते दर्शवत असतात आणि म्हणूनच 9 वारी साडी अर्पण करायची तितकंच जास्त महत्त्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग जो आहे तो काळा, निळा
डार्क निळा अगदी असा नसावा. शक्यतो तुम्ही ओटीमध्ये बघा लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा, गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे ती तुम्ही निवडू शकता. तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला खण ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक ह्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं यथाशक्तीने तुम्ही 11-21 रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत. हिरव्या किंवा लाल बांगड्या, त्यानंतर गजरा, त्यानंतर आपल्याला घरचे थोडेसे तांदूळ, त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील. 11-21 म्हणजे बघा मणी, मंगळसूत्रे, जोडवे, कानातले, टिकली, बांगड्या, नेलपेंट, मेहंदी कोन वगैरे ह्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या शृंगाराच्या म्हणतो. तर ह्या तुम्ही इतरही ठेवू शकता. अशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे असली पाहिजे. त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो. तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा लाल तांबूल असं म्हणतात. जर हा जो विडा आहे ते तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथे सुद्धा विडा तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल. यासोबतच बघा तुम्ही एक फळ पण ठेवू शकता. केळी म्हणा, सफरचंद म्हणा किंवा गोष्टी ज्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. बघा संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि हे जे ताट आहे म्हणजे ही जी ओटी आहे ती पहिले आपल्या छातीला स्पर्श करायचा आहे. मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे. देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की देवी आई मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे आणि अजून काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे. किंवा नेहमी इच्छा असं काही नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराट नांदू दे, काही भूल चूक माझ्याकडनं झाली असेल तर आई देवी मला माफ कर, कारण आपण माणूस आहोत, कधी कधी चुका होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर त्या बदल्यात आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळतो. तर ते आपण घरी घेऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं? तर ओटीतल्या ज्या काही शृंगाराचे दागिने, साडी वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात, त्या आपण वापरायच्या आहेत. खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत. दक्षिणा जी आहे ती वापरू नका. ती तुम्ही एखाद्या जवळपासच्या मंदिर असेल तिथे तुम्ही दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता. सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता, पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण अजिबात वापरू नये, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि ओटी ज्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला देखील घालू शकतो, मोठ्या असतील तर त्या आपण स्वतः देखील वापरू शकतो. आता आपण ओटीच्या साहित्याची माहिती म्हणजेच काही नियम जे आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे. यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा, पण ती मनापासून भरा. कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं, कोणी महागडे अगदी 20-20 हजाराच्या साड्या देतं, कोणी सोन्याचं मुकुट देतं, कोणी चांदीचं काही देतं. म्हणजे देवीला ओटीमध्ये दान करत असतं, पण त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे. आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही, तर असं काहीही नाही. आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय आहे. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हाकेला नेहमीच धावून येते. म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे, पण ती मनाभावापासून भरायची आहे. अगदी ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्रे घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पीसने किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला चुंदरी असेही म्हणतात, ती सुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करायची पद्धत आहे. तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालणार आहे. समजा तुम्ही कधी नाईलाजाने नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी, एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल. तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवलं जातं. ओटीसाठी आपल्याला 1 वाटी धान्य लागतं, त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करायचा. तुटलेले तांदूळ घ्यायचे नाही, अख्खे तांदूळ घ्यायचे. तुम्हाला यासाठी अख्खेच तांदूळ लागतात. साधारणतः तुमच्या दोन्ही हाताच्या ओंधळीमध्ये मावेल एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता. किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल, म्हणजेच पसाराभर किंवा 1 वाटी घेतलं तरी सुद्धा चालेल. ओटीसाठी एखादा गोड पदार्थ ज्यामध्ये तुम्ही खडीसाखर, मिठाई घेतली तरी पण चालेल, किंवा आपण तसंही फळ वगैरे ठेवतोच त्यामुळे नाही घेतलं तरी सुद्धा चालतं. बघा, देवीला आवडणारा पानांचा विडा तुम्हाला हा आवर्जून घ्यायचाच आहे. या
तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशोप असेल किंवा मग गुलकंद लावलेलं असेल अशा पद्धतीने तुम्ही तो तांबूल घ्या. बाकी तंबाखू किंवा सुपारी याचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा विडा तयार करू शकता. आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशोप आणि खडी साखर त्यावरती ठेवली तरी पण चालेल, किंवा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. वाण म्हणून तुम्ही ओटीमध्ये खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात. पण हळकुंड ठेवताना ते लेकुरवाळाच असावं. म्हणजे काय तर ज्याला फाटे फुटलेले असतात असे हळकुंड घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे, कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो. आज जे फक्त सिंगल हळकुंड म्हणजे न फाट्या फुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी वापरायचं नाही आहे. पुढे असं की प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोडाफार फरकाने वेगळं मिळतं असेल तर तुम्ही ते घेतलं तरी सुद्धा चालेल. ओटी भरताना प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या टाकाला, फोटोला, मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यांमध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं, फुलांचा हार, गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायची. मात्र देवघरामध्ये देवीचे रूप असेल तर ते आपल्याकडून हलता कामा नये. यानंतर काय करायचं, पाण्याने एक चौकोन काढायचा. म्हणजे काय, आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन काढून घ्यायचा, जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेस सुद्धा काढतो. त्याच्यावर आपल्याला शिध्याचे ताट ठेवायचे आहे. तर शिधा म्हणजे काय, तर हा शिधा देवीची ओटी भरताना आवश्यक प्रथम अर्पण केला जातो. त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते. शिधा म्हणजे गव्हाचे पीठ, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ आपण म्हणतो ते, किंवा त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता. 2-3 लाल सुक्या मिरच्या घेऊ शकता. गूळ, मीठ, तेल, साधारण नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं. हा कोरडा शिधा ठेवण्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ, डाळ, तेल जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवू आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो, किंवा आपल्या कुटुंबात आपल्या वाड्यातलं भावकीतलं कोणी वारलं तर आपल्याला सुतकसुद्धा असतं. पण हे संपल्यानंतर, तसेच महिलांचा मासिक धर्म 4 दिवसानंतर संपल्यानंतर किंवा सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो. का तर नाही, आपण तेच वापरतो. कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं, सगळं नवीन आणलं तर आपलं घर कसं चालणार. म्हणजेच एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल. त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिधेला कधीच सुतक किंवा विटाळ नसतो, आणि त्यामुळे आपण देवीला हा शिधा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये. बघा, मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा, पण तुम्हाला यामध्ये शिधा हा आवश्यक ठेवायचा आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळ, गहू, तेल, तूप, ह्या गोष्टी, लाल वाळलेल्या मिरच्या. आता घरच्या घरी ओटीतला जो शिधा आहे तो पुन्हा आपण अन्नपदार्थामध्ये टाकून बनवू शकतो. पण मंदिरातला सुद्धा मी तुम्हाला काय करायचं आहे की ते तिथलं नेमकं वातावरण कसं आहे, तिथे नेमकं काय पद्धत आहे, त्यानुसार आपण ते मंदिरात देऊन टाकू शकतो. हा शिधा तुम्ही ओटी भरल्यावरही देऊ शकता किंवा नंतरही देऊ शकता. आता सुरुवातीला एक पद्धत ओटी भरण्याची सांगितली जाते, ती कशी बघा. आता दुसरी एक पद्धत आहे ओटी धान्याने कशी भरावी. बघा, ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं आणि ते म्हणजे तांदूळ. तर ते तांदूळ एखाद्या परातीत किंवा ताटामध्ये ओतायचं, जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते घ्यायला व्यवस्थित येईल. वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजेच खूप जास्तही नसतात. तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचं. शक्यतो 3दा किंवा 5दा करून आणि ते देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये टाकायचं. देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये टाकायचं आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करायचा. जसे की बोला अंबाबाईचा उद उद, नाहीतर आई राजा उद उद. तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी अशाच पद्धतीने करता तसा करायचा. आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचं. त्यानंतर एकदा धान्याने ओटी भरून झाली की सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं. म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेल्या असेल, परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची ती टोपली, परात, आणि ती देवासमोर न्यायची. म्हणजे आपल्या छातीच्या लेवलने ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते. आता ही सगळी ओटी तुम्ही 3दा 5दा देवीसमोर न्या, पुन्हा खाली ठेवा. अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरा. ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायचा.
करायला अजिबात विसरायचं नाही. पानाचा विडासुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवा किंवा या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी चालेल. तर ओटी भरण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. कोणत्याही पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता. आता घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही ओटी देवीच्या समोरच तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. समजा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरलीत आणि नंतर पुन्हा तुमचं कुळदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं झालं तर त्यावेळेस तो शिधा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेलात तरी सुद्धा चालेल. अगदी घरातली साडी सुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता. फक्त तुम्ही स्वतः नेसलेली नसावी, म्हणजे घडी न मोडलेली साडी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही ओटी भराल तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यातली मोठी इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. देवीची ओटी भरण्यामागचे मुख्य कारण आहे की त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते आणि त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळीची ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं असतं. कुलदेवी ही कुळाचा उद्धार करत असते. त्याचबरोबर बघा, घरातील महिला गरोदर आहे किंवा मी एकटीच आहे, मी गरोदर आहे तर मी ओटी भरू शकते का? तर तुम्ही गरोदर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची नाही, कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे. त्यामुळे पोटामध्ये बाळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर ओटी भरायची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता, त्यानंतर ओटी भरू शकता. जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल, मासिक पाळी आधी असेल तर ती ओटी भरू शकत नाही, तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते. त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल. कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुली असतील त्यांनी ओटी भरली तरी सुद्धा चालेल. तर चैत्र नवरात्रीमध्ये अशा साध्या पद्धतीने ओटी भराल